हे सर्वसमर्थ तू आणि पवित्र 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 सयाधीश परमेश्वरा, तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आमचा तू देव आहेस, तू परमेश्वर आहेस, तू आमचा तारणारा देव आहेस, तू आमचा ख्रिस्त प्रभू येशू आहेस. तुला उपकार म्हणतो. तू आम्हाला बोलवलंस, तू आम्हाला निवडलंस, तू आम्हाला आपापा हाक मारण्याची संधी दिलीस, तू आम्हाला तुझे पुत्र व कन्या असं बोलवलंस. तुला उपकार म्हणतो, धन्यवाद देतो. देवप्पा तू आम्हाला सांभाळतो, जपतोस, राखतोस. मागील आठवड्यावर सांभाळून आणि पुन्हा देवप्पा या पवित्र शब्दाद्वारे तुझ्या मंदिरामध्ये तुझी सेवा, तुझी स्तुती करण्यासाठी तू आम्हाला घेऊन आलास. तुझे उपकार मानतो, तुझ्या धन्यवाद. हे देवप्पा तुझी दया अशीच आमच्यावर सदैव असू दे. हे सर्वसमोर देवप्पा तुझ्या वचनाची भकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन देवप्पा तू आम्हाला समजावून सांग आणि देवप्पा त्याप्रमाणे वर्तन करण्यास तू आम्हाला शिकव. तुझा आत्मा जो अनुभव आमचा धन्य ताळणारा प्रभू शिकवेस त्याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन. आजच्या मननासाठी आपण लुका शुभवर्तमानाचा 9वा अध्याय 28 ते 36 ही वचनं वाचलेली आहेत आणि याच्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर हा विषय दिलेला. प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर. तर प्रभू श्री ख्रिस्ताच्या रूपांतरामध्ये आपल्याला पुष्कळ काही गोष्टी समजतात आणि शिकायला मिळतात. पुष्कळ गोष्टी. त्याची पहिली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्या परमेश्वराने दाखवून दिलं आपल्याला की येशू ख्रिस्त हा कोण आहे. ही पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट. प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे. त्याचं तेज, त्याचं गौरव सूर्यासारखं तेजोमय आहे. ही पहिली गोष्ट परमेश्वर पित्याने आपल्याला सर्व मानवांना त्याच्या शिष्यांना दाखवून दिली की तो येशू ख्रिस्त हा यहोवा देव परमेश्वर आहे. त्याचं तेज अगम्य आहे, अगम्य आहे. तो स्वतः तेजोमय आहे आणि स्वर्गीय राज्यामध्ये त्याचं गौरव हे असं आहे. ही पहिली गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. दुसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की येशू ख्रिस्त या रूपांतराच्या पर्वतावर जेव्हा रूपांतर झालं त्याचं तसंच तो पुनरुत्थित झाल्यावर होईल. ही दुसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की त्याचा गौरव कसा आहे ते पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की तो गौरवाने जेव्हा येईल, पुन्हा त्याचं दुसरं येणं जेव्हा होईल, गौरवाने तो जेव्हा येईल तेव्हा त्याचे गौरव असं असेल. हे परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलं. ही तिसरी गोष्ट की तो पुन्हा येणार आहे. तो पुन्हा येईल तेव्हा त्याचं गौरव हे असं असेल, त्याचं तेज हे असं असेल. आणि चौथी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती अशी की आपण या गौरवात जाणार, त्याचे विश्वासणारे, त्याचे लोक, त्याचे निवडलेले लोक, त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक, आपणही असंच त्याच्या गौरवामध्ये जाणार आहोत आणि सदा सर्वदा त्याच्या गौरवामध्ये, गौरवी स्वरूपामध्ये राहणार आहोत. देवाची स्तुती. परमेश्वराने या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर जे झालं त्यामध्ये तो तेजोमय दिसला. आणि आपल्याला मत्तेय शुभवर्तमानमध्ये असं पाहायला मिळतं, वाचायला मिळतं 17:2 की त्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी झालं. इथं लूकमध्ये असं लिहिलेलं आहे की तो तेजोमय दिसला. आणि मत्तेय 17:2 वाचूया. 17:2 17वा अध्याय 2 तेव्हा त्याचे रूप त्याच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी दिसले, नाही का. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की तो यहोवा देव आहे. येशू ख्रिस्त यहोवा देव आहे. आणि देवाला शक्य आहे एकाच वेळेला तो पृथ्वीवर पण राहणार, त्याच वेळेला स्वर्गात पण राहणार आणि पृथ्वीवर सर्व ठिकाणी उपस्थित असणं हे परमेश्वराला काय आहे, शक्य आहे. आणि तो यहोवा देव आहे, येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे, हे या त्याच्या रूपांतराच्या घटनेवरून आपल्याला कळतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलेलं आहे, योहान 10:30 पाहूया आपण. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 30वा वचन. मी आणि पिता एक
देवाची स्तुती असो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी आणि पिता परमेश्वर काय आहोत, एकच आहोत. फक्त तारण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त मनुष्य म्हणून आलेला आहे. तो परमेश्वर आहे, त्याचं तेजस्वी स्वरूप आहे, त्याचं गौरव तेजस्वी आहे. तो अगम्य प्रकाशात राहतो, तो फिरण्याने छायेत येत नाही. आणि मग पहिला शास्त्रपाठ आपण वाचला उत्पत्तीचा. मोशे इच्छा दर्शवतो काय, की हे परमेश्वरा मला तुला पाहायचं आहे. तो परमेश्वर काय म्हणतो, माझं मुख पाहून, ते इतकं तेजस्वी आहे, माझं मुख पाहून कुठलाही मनुष्य जिवंत राहावायचा नाही. पण त्याने प्रार्थना केली मोशेने, ही प्रार्थनाच आहे, मला तुला पाहायचं, ही विनंती आहे, ही प्रार्थना. तरी ती परमेश्वराने ऐकली. आणि परमेश्वर काय म्हणाला, की मी तुला इथं या खडकाच्या कपारीत लपवतो, मी माझ्या हाताने तुला थांबतो, आणि मी जाताना माझं तेज तुला पाठमोरं दिसेल, माझं तेज तुला पाठमोरं दिसेल. परंतु माझं मुख तुला पाहायचं नाही, पाहता येणार नाही, कारण परमेश्वराचं मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहायचा नाही. आणि मग परमेश्वराने मोशेला खडकाच्या कापरीत लपवलं, परमेश्वराने हाताने त्याला टाकलं, आणि परमेश्वर जात असताना त्याचं पाठमोरं तेज काय केलं, मोशेने पाहिलं. ते पाठमोरं तेज बघून पण मोशेचा चेहरा इतका तेजस्वी प्रकाशमान झाला होता की लोक त्याच्या चेहऱ्याकडे बघायला घाबरायचे. हे इतकं सुंदर दाखवलेलं आहे. तुम्ही 10 कमांडमेंट्स हा पिक्चर बघाच, त्याचं मुख कसं तेजस्वी झालं होतं ते फार सुंदर दाखवलेलं आहे. तांबडा समुद्र कसा दुमागला हे फार सुंदर दाखवलेलं आहे. तर त्याचं मुख तेजस्वी झालं तर ते लोक त्याच्या चेहऱ्याकडे बघायला घाबरायचे, म्हणून तो मुखावर एखादा कपडावर आच्छादन करायचा. आणि त्याचं पाठमोरं तेज बघून पण मोशेचा चेहरा जर असा तेजमय दिसला, ती जी प्रार्थना होती मोशेची की मला तुझं मुख बघायचं आहे, ती प्रार्थना परमेश्वराने इथं पूर्ण केली. कुठे? या रूपांतराच्या पर्वतावर. कारण त्या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्ताचं मुख कसं झालं, सूर्यासारखं तेजस्वी झालं. आणि ते पाहायला कोण आलं होतं, मोशे आणि एलिया. त्या पर्वतावर कोण आले ते, मोशे आणि एलिया. तर ती प्रार्थना मोशेची परमेश्वराने ऐकली आणि नंतर ती पूर्ण केली. मोशेला प्रभू श्री ख्रिस्ताचं सूर्यासारखं तेज म्हणजे यहोवा त्यातून प्रकाशित असलेलं दिसलं. म्हणजे आपण ज्या प्रार्थना करतो त्याला फार मोल आहे, त्याला फार महत्व आहे. त्या प्रार्थना करत राहायचं चांगल्या गोष्टींसाठी, देवाच्या आशीर्वादांसाठी प्रार्थना करत राहायचं. परमेश्वर एक दिवस प्रार्थना ऐकतो आणि ती त्याचं उत्तर देतो. याचं हे उदाहरण आहे. मोशेने प्रार्थना केली की मला तुझं मुख बघायचं आहे, परमेश्वराने ती पण ऐकली, पण पाठमोरं दर्शन दिलं, नाही तर मोशे गेला असतं, भस्म झाला असता. पण नंतर त्याची ही प्रार्थना ऐकली, उत्तर दिलं परमेश्वराने. या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्ताचं त्याला असं दर्शन झालं सूर्यासारखं तेजस्वी की यहोवा त्या प्रभू श्री ख्रिस्तामधून प्रकाशित होता. आणि मोशेची ती प्रार्थना इथं ऐकण्यात आली नाही का. म्हणजे आपण प्रार्थना केली पाहिजे की आज उद्या परवा कधीतरी ती ऐकली जाईलच आणि त्याचं उत्तर मिळेल. तो आपलं मी सकाळी पेर आणि कधी बी पेर, संध्याकाळी पण पेर, त्याचं कुठलं हुकूम येईल तुला माहीत नाही. तसं प्रार्थना आपण सकाळी पण करायची, संध्याकाळी पण करायची. कुठली ऐकली जाईल आपल्याला माहीत नाही, पण परमेश्वर ऐकेलच आणि उत्तर देईलच. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मोशेला परमेश्वर म्हणाला की त्या खडकावर गाठी मार, त्यातून पाणी निघेल आणि ते सर्व इस्रायल लोक त्यातून पितील.
परंतु मोशेचा राग होता लोकांवर. काय राग होता माहिती? काय राग होता की ही देवावर विश्वास का ठेवत नाही? आणि तांबडा समुद्र त्याने दुभागला तुमच्या समोर. तुम्ही कोरड्या भूमीतून आले, तुम्ही स्वतः बघितलं, याचा अनुभव घेतला. तुम्ही पलीकडे गेले आणि तांबडा समुद्र पुन्हा एक झाला. फारोचं सैन्य तुमच्या डोळ्यात देखत त्या समुद्रामध्ये गडप झालं. या अरण्यामध्ये परमेश्वराने आकाशातून तुम्हाला मान्ना खायला दिला. या अरण्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला मांस, लावे पक्षी खायला दिले. तुम्ही विश्वास का ठेवत नाही? याचा राग मोशेला, लोकांवर राग आला की का विश्वास ठेवत नाही. हे किती कठोर हृदयाचे लोक आहेत याचा राग मोशेला होता. आणि म्हणून त्याने काय केलं? त्या खडकावर 2 धक्का टाकले. परंतु परमेश्वराला ते आवडलं नाही. 2दा काठी मारली खडकावर, ते परमेश्वराला आवडलं नाही. परमेश्वर म्हणाला, कनान देशामध्ये तुला जाता येणार नाही. परमेश्वराने शिक्षा दिली की त्या कनान देशामध्ये तुला जाता येणार नाही. तो दुसऱ्याला निवड, तो त्यांना घेऊन जाईल कनान देशामध्ये. आणि मग परमेश्वराने कुणाला निवडलं? यहोशुआ. मोशेनंतर लीडिंग कोणी केलं? यहोशुआ. परंतु कनान देश मोशेला बघायचा होता. परमेश्वर म्हणाला, ह्या नबो पर्वतावर चढ. त्या नबो पर्वतावर चढ, तिथून तो कनान देश बघ, सगळा दिसतो बघ. ठीक आहे, मोशे गेला, नबो पर्वतावर चढला. नबो पर्वतावर त्यांनी काय केलं? सगळा कनान देश बघितला. तिथं मोशे मरण पावला. मोशे मरण पावला. त्याला मुठमध्ये तो इतका देवाचा प्रिय होता की परमेश्वराने स्वतः त्याला मुठमध्ये दिली. स्वतः परमेश्वराने त्याला मुठमध्ये दिली. आणि आपल्याला माहिती आहे की मोशे मरण पावल्यानंतर यहुदाच्या पत्रामध्ये दिलेलं आहे की मोशेचं शरीर घ्यायला सैतान आला. आणि आपल्या चर्चचं नाव काय? मिखाईल आला. आणि मिखाईलने काय केलं? त्या सैतानाला धमकावलं. सैतान निघून गेला आणि मोशेचा आत्मा मिखाईल घेऊन स्वर्गीय राज्यामध्ये गेला. आणि त्या स्वर्गीय राज्यामधून हा मोशे पुन्हा आलाय. कुठं आला? रूपांतराच्या पर्वतावर. रूपांतराचा पर्वत कुठे आहे? कनान देशामध्ये. कुठे आहे? कनान देशामध्ये. म्हणजे कनान देशामध्ये आणलं की नाही कोणी? परमेश्वराने. कुणाला? मोशे. आणलं की नाही? मग म्हणजे आपण प्रार्थना करायची, परमेश्वर ती पूर्ण करतोच करतो. आज नाही, उद्या नाही, पण ती पूर्ण होणार जर आपण परमेश्वराला मान देऊन त्याच्यावर विश्वासाने आणि आपल्याला योग्य असेल असं काही मागितलं की ज्याचा उपयोग देवाच्या सेवेसाठी, स्तुतीसाठी, गौरवासाठी करू होईल, तर परमेश्वर तुम्हाला ते देईल. परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी तुम्ही भरपूर संपत्ती मागा, परमेश्वर देईल. उद्देश आपला चांगला असेल. तुम्ही मनामध्ये मागा की मलाच एक चर्च बांधायचं जागा घेऊन, तेवढे पैसे मला देईल परमेश्वर. म्हणजे आपली कुठली मागणी परमेश्वर अनुत्तरित करेल असं होत नाही. फक्त काय पाहिजे? आपलं मनापासून मागितलं पाहिजे. सलमोनाला म्हणला परमेश्वर, माग तुला काय पाहिजे. सलमोन राजा झाला आणि त्याने 1000 घोड्यांचा यज्ञ केला तुमच्या ठिकाणी. त्या रात्री परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, माग तुला काय पाहिजे. तर तो म्हणला, ही परमेश्वरा, तुझी प्रजा जी आहे, इस्रायल प्रजा, त्यांना सांभाळण्यासाठी मला ज्ञान दे, चातुर्य दे. त्यांना मी कसं सांभाळ. इतका हुशार होता सलमोन राजा. त्याने काय मागितलं बघा? ज्ञान आणि चातुर्य मागितलं त्याच्या इस्रायल लोकांना सांभाळण्यासाठी. तो परमेश्वर खुश झाला आणि त्याला काय दिलं? ज्ञान दिलं, चातुर्य दिलं आणि सगळं काही घेऊन याच्याबरोबर. दीर्घायुष्य घे, आरोग्य घे, धनवैभव, संपत्ती घे, सगळं. कारण तू काय मागितलंस
माझे लोक इस्रायल, त्यांना सांभाळण्यासाठी तू ज्ञान आणि चातुर्य मागितलंस ना, ते तर घेच, पण बाकीचं सगळं घे. म्हणजे आपण मागताना त्याच्यामध्ये काहीतरी देवाची सेवा होती का याचा थोडासा विचार करून माग. आणि मग परमेश्वर त्याच्यापेक्षा विपुल आणि भरपूर असं पुष्कळ काहीतरी दे. पुष्कळ, कधीच काय कमी पडणार, कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार. म्हणून त्याचं वचन काय, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलेलं आहे. तर या मोशेने मागितलं होतं मला त्या कनान देशात जायचं आहे, पण त्यांनी खडकावर दोनदा काठी मारली. आणि बायबल सांगते तो खडक ख्रिस्त होता, तो खडक कोण होता, ख्रिस्त होता. आणि म्हणून परमेश्वराला ते आवडलं नाही. आणि मग परमेश्वर म्हणलं की त्या कनान देशात तू जाणार आहेस, त्या नवो पर्वतावर चढ, तिथून तू बघ, तिथून मोशेवर पाव. स्वतः परमेश्वराने त्याला मुक्ती दिली. पण नंतर या कनान देशामध्ये त्याला परमेश्वर घेऊन आलाच. या रूपांतराचा पर्व, जिथे एक महत्वाची, अत्यंत महत्वाची मीटिंग होणार होती, की थोड्या दिवसात वधस्तंभ हा प्रसंग प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये येणार होता. आणि तो इतका महत्वाचा प्रसंग होता वधस्तंभ, की त्याच्यावरच सगळ्या मानवजातीचं तारण अवलंबून होतं. त्याच्यावरच मोठमोठे संदेष्टे अब्राहम, इसाक, याकूब सारखे जे होते, ते यशया, यिर्मया, यहेजकेल, दानिएल सारखे संदेष्टे, ते पूर्ण पापक्षमा मिळून स्वर्गीय राज्यात जाणार होते. या एका वधस्तंभामुळे त्यानंतर होणाऱ्या सर्व पिढ्या, आजपर्यंत आपल्यापर्यंत आपल्या नंतरच्या सर्व पिढ्या ज्या येशू ख्रिस्तावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाणार होत्या. कारण तो वधस्तंभ इतका महत्वाचा होता की त्याच्यामध्येच तारण आहे. तो प्रसंग अत्यंत महत्वाचा होता. आणि म्हणून एक अत्यंत महत्वाची मीटिंग, कॉन्फरन्स करण्यासाठी परमेश्वरांनी या दोघांना पाठवलं, मोशे आणि एलिया. पहा बरं, तिसावं वचन, लूक 9:30. आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते, नाही का. बरं, हे काय संभाषण करत होते ते पण तिथे दिलेलं आहे 31व्या वचनात. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. यरुशलेमेमध्ये तो जो निर्गमन करणार होता, म्हणजे वधस्तंभ जो त्याच्या आयुष्यामध्ये आहे, तो होणार होता, त्याविषयी ते बोलत होते. किती महत्वाची राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतात त्याला, अत्यंत महत्वाची मीटिंग, कॉन्फरन्स. त्यासाठी परमेश्वराने दोघांची निवड केली, मोशे आणि एलिया. मोशे हे नियमशास्त्राचं प्रतीक आहे, एलिया हा संदेष्ट्यांचा प्रतीक आहे. संदेष्ट्यांमध्ये सर्वात मोठा संदेष्ट एलिया. त्याचं कारण तो सरळ स्वर्गात गेला, उचलला गेला. परमेश्वराने अग्निरथ पाठवला आणि एलिया सरळ अग्निरथात बसून स्वर्गात गेला. म्हणजे संदेष्ट्यांचा प्रतिनिधित्व करणारा एलिया. आणि नियमशास्त्र, ज्याला दगडी पाट्या दिल्या परमेश्वराने, नियमशास्त्र लिहिलं, त्या नियमशास्त्राचं प्रतिनिधित्व करणारा म्हणजे मोशे. आणि हे नियमशास्त्र आणि संदेष्टांचं शास्त्र हे दोन्ही मिळून जुना करार होतो. काय होतो? जुना करार. आणि हा जुना करार पूर्ण झाला येशूमध्ये, प्रभू येशूमध्ये. आणि म्हणून हे दोघे इथे आले की हा जुना करार ज्याचे हे प्रतिनिधित्व करतात मोशे आणि एलिया, तो पूर्ण झाला कोणामध्ये? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन करार सुरू झाला. याची खात्री आपल्याला रूपांतराच्या पर्वतावर मिळते. जुना करार पूर्ण, नवा करार सुरू, म्हणजे रूपांतराचा पर्वत. प्रभू येशू ख्रिस्त गौरवामध्ये म्हणजे यहोवा देव, प्रभू येशू ख्रिस्त गौरवामध्ये म्हणजे पुनरुत्थित येशू असाच, प्रभू येशू ख्रिस्त गौरवामध्ये म्हणजे दुसऱ्यांदा येणारा प्रभू येशू ख्रिस्त असाच, आणि प्रभू येशू ख्रिस्त गौरवामध्ये म्हणजे आम्ही त्याच्या गौरवामध्ये तसेच राहतो. तर हा नियमशास्त्र आणि संदेष्टांचं शास्त्र पूर्ण होतं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, म्हणजे जुना करार पूर्ण होतो. आणि येशू ख्रिस्तामध्ये नवीन करार सुरू होतो. तो नवीन करार काय आहे?
वाचूया आपण मत्ते 26:28. मत्ते 26:28. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांच्या क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जातात. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. प्रभू श्री ख्रिस्त हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतलं जातात. नवा करार प्रभू श्री ख्रिस्तामध्ये, त्याच्या रक्तामध्ये नवा करार सुरू झाला. जुना करार त्याचे 2 प्रतिनिधित्व आले आणि त्यांनी तो जुना करार येशूमध्ये पूर्ण आहे हे जाहीर केलं. आणि येशूने स्वतः जाहीर केलं की त्याच्यामध्ये नवा करार सुरू होतो, की त्याच्या रक्तावर जो विश्वास ठेवेल त्याच्या पापांची काय होईल? क्षमा होईल. हा आहे नवा करार. आणि याच्या आधी जुन्या करारामध्ये यज्ञ अर्पण व्हायचे, त्या यज्ञाचा अर्पण म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त. नव्या कराराचं यज्ञाचं अर्पण म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त. आणि तो नवा करार सुरू झाला प्रभू श्री ख्रिस्तामध्ये, त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्तामध्ये पापांची क्षमा आहे हे प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्या नवीन लागू केलेल्या करारामध्ये आपल्याला सांगितलं, शिकवलं आणि ते आपण त्याच्या स्मरणात आजही करत आहोत. त्याच्या स्मरणात आपण आजही करत आहोत. आणि इथं आपल्याला त्रैक्य देव परमेश्वर आहे याची खात्री पडते. कारण मेघ आला, मेघ हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. मेघ हे काय आहे? पवित्र आत्म्याचं प्रतीक. इथं काय लिहिलेलं आहे? 35 वचन. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. या वाक्यामध्ये त्रैक्यत्व परमेश्वर दिसतो आपल्याला. मेघ म्हणजे पवित्र आत्मा, हा माझा प्रिय पुत्र माझा निवडलेला आहे, ही वाणी परमेश्वराची आहे, म्हणजे परमेश्वर तिथं आहे, याचे तुम्ही ऐका. कुणाबद्दल बोललेलं? पुत्राबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल, म्हणजे येशू ख्रिस्त तिथं आहे. हा त्रैक्यत्वातला आपला परमेश्वर आहे. मेघ म्हणजे पवित्र आत्मा हे आपण वाचूया. निर्गम 13:21-22. निर्गम 13:21. हा. हा, दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, असा परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. आणि हा परमेश्वर चालत असे आणि हा मेघस्तंभ, आणि इथं पण मेघस्तंभ आहे. आणि हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर आला. म्हणजे हा मेघ हे कशाचं प्रतीक आपल्याला दर्शवतो? पवित्र आत्मा. कशाचा? देवाचा पवित्र आत्मा. ओके. आणि आपण पाहतो उत्पत्ती 1 अध्याय 1-2 वचनामध्ये हे त्रैक्यत्व आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्ती 1 अध्याय 1-2 वचन वाचा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. देवाने म्हणजे परमेश्वर. हा. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. देवाचा आत्मा जलावर तळपत होता. म्हणजे परमेश्वराने आकाश पृथ्वी निर्माण केली, परमेश्वर तिथंच आहे. देवाचा आत्मा जलनिधीवर तळपत होता, देवाचा आत्मा तिथंच आहे. पुढे तेव्हा देव बोलला. बोलला म्हणजे काय? शब्द. शब्द कोण आहे? शब्द कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त आहे. हा, योहाने 1:1 मध्ये दिलेला आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. शब्द तो येशू ख्रिस्त आहे, जो देही झाला तो देव होता. येशू ख्रिस्त पण देव, परमेश्वर पण देव, आणि पवित्र आत्मा पण काय आहे? देव आहे. देवाची स्तुती असो. हे त्रैक्य आपल्याला या 35व्या वचनामध्ये पाहायला मिळते की मेघ म्हणजे पवित्र आत्मा, वाणी परमेश्वराची झालेली आहे, परमेश्वर तिथे आहे, आणि पुत्र प्रभू श्री ख्रिस्त पण तिथे आहे. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 7वं वचन. आरबी बायबल असेल तर त्याच्यात व्यवस्थित आरबी. हां हां.
आरबी बायबल आहे, आरबी रिवाइज व्हर्जन. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 7वं वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागित आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला. नाही, 5वा अध्याय 7वं वचन आरबी मध्ये वाचतो. पुढे बरं. तुम्ही नवीन आणलेली बायबल होते ना आणि त्याच्यात 5वा अध्याय 7. नाही, योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 7. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 7 वचन. नाही, वचन तेच आहे, परंतु मला आरबी रिवाइज व्हर्जन बायबलमधून वाचायचं होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्या रिवाइज व्हर्जनमध्ये असं दिलेलं आहे, साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी व रक्त, आणि ते तिघे एक आहे, असा शब्द आहे आरबीमध्ये. कॅन यू रीड इंग्लिश प्लीज? हे पाहिजे पुन्हा मोठ्याने बोला. स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा. आणि हे तिघे एक आहे. पिता, शब्द आणि पवित्र आत्मा हे साक्ष देणारे आहेत. पिता म्हणजे परमेश्वर, शब्द म्हणजे येशू ख्रिस्त, आणि आत्मा म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. हे तिघे एक आहेत असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, देवाची स्तुती असो. ते रिवाइज व्हर्जन जे आहे त्याच्यामध्ये तिघे एक आहेत असं दिलेलं आहे. आणि हा त्रैक्यत्वातला आपला काय आहे, परमेश्वर आहे. आणि मग ते 28व्या अध्यायामध्ये बोलतो प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, बाप्तिस्मा कोणाच्या नावाने द्या, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा तर फक्त परमेश्वराच्या नावात देतात. बाप्तिस्मा फक्त परमेश्वराच्या नावात देतात. आणि परमेश्वर किती आहे? तिघे. परमेश्वर देवदो बाप, परमेश्वर देवदो पुत्र, आणि परमेश्वर देवदो पवित्र आहे. देवाची स्तुती असो. आणि हे तिघे काय आहेत, एकत्र येतात. येशू ख्रिस्त जिथं आहे तिथे तिघे एकत्र असतात. आता बघा, रूपांतराच्या वेळेला परमेश्वर बोलत आहे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याला मी निवडले आहे, याची तुम्ही ऐका. तिथं देवाचा आत्मा आहे मेघाच्या रूपामध्ये, आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त पण आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला पण आपण बघतो देहरूपाने कबुतरासारखा पवित्र आत्मा उतरला. येशू ख्रिस्त तिथे आहे आणि परमेश्वराची वाणी आपण ऐकली. प्रभू येशू ख्रिस्त पण म्हणतो पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. ते हे तिघे एक आहे. आणि आपला परमेश्वर हा त्रैक्यत्वातला परमेश्वर. देवाची स्तुती असो. या येशू ख्रिस्ताच्या गौरवामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या ह्या, की येशू ख्रिस्त हा यहोवा देव आहे, परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त असा दिसेल, हे त्याच्या आधीच परमेश्वराने दाखवून दिलं. तिसरी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त पुन्हा गौरवाने येईल तेव्हा तो असा दिसेल. दुसरं येणं याची खात्री आपल्याला या रूपांतराच्या पर्वतावर मिळाली. पुनरुत्थानाची खात्री पण आपल्याला रूपांतराच्या पर्वतावर मिळाली. आणि चौथी गोष्ट ही की त्याच गौरवामध्ये आपण जाणार आहोत. आपण विश्वास नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझं गौरव हे परमेश्वर फार मोठं आहे. हे देवप्पा आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडचं ते गौरव आहे. तो तेजस्वी प्रकाश आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या, आमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. हे देव बाप्पा, तो ते गौरव तू आम्हाला विश्वासणाऱ्यांना देतोस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, त्याला धन्यवाद देतो. तर गौरवाने पुन्हा येणार आहेस यावर आमचा विश्वास आहे. त्याच विश्वासामध्ये टिकून आम्ही शेवटपर्यंत राहावं असा आत्मा तू आम्हामध्ये घाल. तुझं गौरव आम्हाद्वारे करून घे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.